पूर्णपणे थांबवल्यास तोंडाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचं निष्पन्न झालंय। कॅन्सर संदर्भातला महत्त्वपूर्ण अहवाल इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रसिद्ध झालाय। या अहवालानुसार धूम्रपान आणि तंबाखूचं व्यसन सोडल्यानंतर 10 वर्षांनी तोंडाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो। धूम्रपान सोडणाऱ्यांमध्ये कर्करोगाचा धोका 61% घटतो, तर तंबाखू सोडणाऱ्यांमध्ये हा धोका 42% कमी झाल्याचं स्पष्ट झालंय। तर टाटा मेमोरियल सेंटरचा कॅन्सर रिसर्च काय सांगतोय ते पाहूया। लोक धूम्रपान तंबाखू सोडल्यावर 10 वर्षांनी तोंडाच्या कर्करोगाचा धोका हा कमी होतो, असा हा रिसर्च प्रोग्राम सांगतोय। अभ्यासातून निष्कर्ष निघालाय, धूम्रपान सोडणाऱ्यांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत धोका हा 61% कमी आहे, तर तंबाखू सोडणाऱ्यांमध्ये हा धोका 42% कमी होतो। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी